हाय हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तर आज आहे माझ्यासाठी आणि माझ्या पिल्लूसाठी एक स्पेशल डे. म्हणजे आज आहे तिचा बर्थडे. खरंच आज आहे तिचा बर्थडे. सगळ्यांनी तिला भरभरून असं प्रेम द्या, विश करा. आणि हे बघा आज तर ती स्कूलमध्ये चाललेली आहे आणि स्कूलमध्ये नेण्यासाठी ना त्यांच्या स्कूलमध्ये चॉकलेट वगैरे असं काही अलाउड नाही आहे. त्याच्यामुळं तिने टीचरांना देण्यासाठी ना हे पेन चाललेले ते टीचरला देण्यासाठी पेन चालले आणि की जेणेकरून क्लासमध्ये असं काहीतरी उपयोगी गोष्ट होईल बाबा, जेणेकरून सगळ्यांचं मुलांचाही उपयोग होईल. त्याच्यामुळे ना तिने असं वॉच चाललं. आता हे वॉच पॅक आहे त्याच्यामुळं नाही दाखवता येणार. पॅक करून आणलेले हे वॉच चाललेलं आहे तिने. तर कसं मुलांना आता कसं आहे स्कूलमध्ये असे रोमन संख्या चिन्हाचे त्याच्याचं वॉच राहते, पण मुलाला कळत नाही ना. त्याच्यामुळे म्हणलं चला आपण असं मराठीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये दिलं तर ते मुलांना कळतं. रोमन संख्या चिन्ह मुलांना कळत नाही. आणि त्यांच्या स्कूलमध्ये ना क्लासमध्ये आहे ना मी बघितलं ते रोमन संख्या चिन्ह आहे ना त्याचं वॉच आहे. तर म्हणलं चला. आणि ही आहे माझी मुलगी. आता तू किती वर्षाची झाली? 7. आता ती झाली 7 वर्षाची कंप्लीट झाली ती आता. आणि हे जे दिसतंय ना चैन, हे तिला गिफ्ट केलं आहे. कोणी माहिती आहे का तुम्हाला? काका. तिच्या माऊ आणि तिच्या काकाने. छान. आणि याच्यात पॅन्डल पण आहे बरं का. पॅन्डल पण दाखवते मी तुम्हाला. आणि हे पॅन्डल काय झालं आहे ते बसा ना त्याच्यामुळं मग ते ना करदोड्यात वगैरे घालून. थांबाळा 2 मिनटं. काढ बरं. तर तुम्हाला कसं उलटं दिसतंय कसं दिसतंय काय माहिती. हे बघा असं पॅन्डल आहे. हे खूप छान आहे. तुला आवडलं काकांचं गिफ्ट? आवडलं ना. तर चला आता मी तिला स्कूलमध्ये घेऊन झाले कारण तिची बस यायचा पण टाईम झालेला आहे. त्याच्यामुळे म्हणलं चला जाऊ. आणि आपण एक म्हणतो ना एक थांबा एक स्वर्गातला एक कोपरा जे म्हणतो आपण, स्वर्गापेक्षाही सुंदर असणार एक कोपरा, ते म्हणजे आपली मुलगी. तर बघा फ्रेंड्स, इथे सकाळ सकाळी ना शिवांश स्कूलला चालू होता कारण त्याची 8 वाजता बस येते. मग तो मला दीदीला विश करून जाऊ. त्याने छान असं दीदीला सकाळ सकाळी विश केलं, चॉकलेट वगैरे. त्यानंतर झाला तिच्या आपण स्कूलचा टाईम, बड्डे गर्लचा. आणि मग नंतर सगळं पटपट आवरून घ्या. पण काय झालं इथं बोलता बोलता मी जरा इमोशनल झालते. कसं असताना एक मुलगी म्हणले की तेवढ्या गोष्टी येतातच. कसं कधी ना कधी ते आपल्यापासून उडणारं पाखरू आहे. तोपर्यंत जोपर्यंत आपल्यापाशी तोपर्यंत त्याचे पूर्ण लाड वगैरे सगळं पुरवायचे. तर त्याच्यामुळे थोडंसं इमोशनल झालं ते. कारण की असं एक विचार येतो ना, इतकं हे करायचं, जपायचं, ते करायचं आणि शेवटी दुसऱ्यांना द्यायचं. मग ते एवढी छोटीशी वय आहे पण असं डोक्यात कायम असा विचार येतोच ना की काय कंटिन्यू आपल्यापाशी राहणारं बाळ हे कधी ना कधी दुसऱ्यांचं होतंच. त्याच्यामुळे असं थोडंसं म्हणजे इमोशनल होतेच. कारण की तिने खरंच एक माझ्या फॅमिलीचं एवढं नशीब बदललेलं आहे ना, एक मलाच माहिती ती. नंतर जायचं होतं तिला स्कूलला. नंतर तिने देवाचे दर्शन घेतलं. घरातल्या आपल्या देवाऱ्यावरती दर्शन वगैरे घेतलं. असं काही नाही की ती बड्डे म्हणून आज येते, ती रोजच घेते. आणि नंतर ती माझ्या पाया पडते. घरातल्या पूर्ण सगळ्यांचे जेवढे काय त्या टायमाला तिला असतील तेवढ्याचे ती दर पाया पडते. असं काही नाही पण कंटिन्यू पडतीच. तर तेच चाललं होतं. ते स्कूल बॅग घे, हे घे, ते घे, हे सगळा पसारा पडला होता तिचा, आवरलं होतं तर. आणि नंतर तिच्या अंकल पण आलेले होते हॉस्पिटलमधून. तर पहा तिच्या अंकलने तिच्यासाठी गिफ्ट आणलं होतं. काय आणलं होतं काय नाही ते पण तुम्ही बघा आणि तिची रिॲक्शन पण बघा. तरी खूप ते ना एक टाईम मुलाला मारतात पण तिला कधीच असं मारणार नाही, खवळणार. खूप असा जीव आहे त्यांचा तिच्यावर. म्हणजे त्यांचाच नाही, वैयक्तिक सगळ्यांचा जीव आहे तिच्यावर. एक मुलगी म्हणल्यावर सगळ्यांचा जीव असं लागतोच.
आणि जास्त जास्त मुलीवर आईपेक्षा एक वडील एक चुलताच खूप जास्त प्रेम करतात. तसंच ह्या दोघांचं बॉन्डिंग एवढं मस्त नाही. एक टाईम ती माऊ बरं सोबत भांडती, पण तिच्या अंकलबरोबर नाही भांडत ती. तर बघा तिची खूप असं हे झालं तर खूप अशी म्हणजे ती काय म्हणते उत्साह. नंतर ती म्हणली मला स्कूलमध्येच घालून जायची हिचे. नंतर संध्याकाळी म्हणलं चला बड्डे वगैरे केक कट करायच्या वेळेस छोटंसं असं हे केलं तर डेकोरेशन केलं तर फुगे वगैरे लावले तर जेवढं काय होतं माझ्याकडे तेवढंच मी ॲडजस्ट केलं. चला मग मला सगळं काम वगैरे आवरलं होतं आणि मिस्टर आणि ते पण गेलेले होते बाहेर केक आणि ते आणण्यासाठी. तर पण पहिली गोष्ट काय झालं तर तिला आहे ना ड्रेस आणलेला असं माहीतच नव्हता, कारण ती म्हणत होती मी जो आहे ना तिच्या आजी आजोबांनी घेतलेला आता तो ड्रेस घालेन असं ती म्हणायची सारखं. पण नाही, कसं लहान लेकरांचं एक असं ड्रेस आणणे, सगळे नवीन नवीन कपडे घालणे, नवीन नवीन वस्तू परत असं एक अशा असते आणि तिला असं खूप आवडतं. मग त्याच्यामुळं ती ना बाहेर बसली होती. मग मला तोपर्यंत चला तिचे कपडे वगैरे बाहेर काढून ठेवू आणि तिला छान असं सरप्राईज देऊ, तिला काय वाटतं आहे काय नाही. नंतर म्हणून मी तिला घेऊन आले आतमध्ये. त्याच्यामुळे मी डोळे का बंद केलीत ग, तर चल म्हणलं तुला दाखवते. मग तिला म्हणलं बघ बरं काय त्या पिशवी खाली. तर ती एवढी खुश झाली ना. आणि हे आमचा दादा. आमच्या दादाचं चाललं होतं दीदीचा बड्डे आहे, मग दीदीला कपडे आणले ना, दीदीचा बड्डे आहे दीदीला कपडे आणले ना, असं चाललं होतं त्याचं. आणि दीदीला खूप जास्त म्हणजे तिचं कसं आहे फ्रॉक वगैरे ती जास्त घालतच नाही. काही असू द्या बड्डे दिवशी घालते, परत ते वर्ष नाही कायमचं तसंच पडून राहते. त्याच्यामुळे तिला ना जीन्स पॅन्ट आवडते जास्त. मग मला चला जीन्स पॅन्ट तर जीन्स पॅन्ट. आणि बघा खूप तिची अशी हॅप्पी झालेली होती खूप, आणि तिला आनंदही खूप झालेला होता. खरंच आजचा दिवस हा माझ्यासाठी खूप असा स्पेशल मानते. मी तर म्हणते प्रत्येक जे आपण सण साजरे करतो त्यातला सगळ्यात मोठा सण म्हणजे तो माझी जन्मलेली. तर बघा बड्डे सेलिब्रेशन करताना तिचे काही फ्रेंड्स त्यांनी बोलवले होते. नंतर मग सगळ्यांनी आम्ही ओवाळून वगैरे घेतलं. मग तिने तिच्या फ्रेंडसोबतच केक कट केला. तर इकडं बघा मुलांना देण्यासाठी खाऊ आणलं होतं, वडापाव वगैरे सगळ्या मुलांना वाटून झाले, खाऊन झालं. तर मग काही काहींचं असं थोडं थोडं राहिलेलं होतं, तो राडा होता सगळा. मग केक वगैरे सगळ्या मुलांनी खाल्ला. तर बघा अशा प्रकारे बड्डे सेलिब्रेशन केला आम्ही. आणि मोबाईलमध्ये काही व्हिडिओ वगैरे असं व्यवस्थित शूट नव्हतं झाला, त्याच्यामुळं मी काही बड्डे सेलिब्रेशन करताना बाकीचा नाही टाकला. तर बघा हे काही फोटो टाकले होते मी. ईदाला केक कट केल्याच्या नंतर लगेच तिच्या लाडक्या मामा आणि लाडक्या मामीनेही केक आणि ते वगैरे आणलं होतं. तर पुढं व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा, तुम्हाला समजतच राहील काय होतं गिफ्ट काय नाही. तिच्यासाठी स्पेशल गिफ्ट होतं. तिचा मामा आणि मामी त्या केकही त्यांनी स्वतः बनवला होता. त्यांना केक वगैरे बनवता येतात. आणि त्यांची लाडकी भाषी काही असो त्यांचं बॉन्डिंग एकदम मस्त आहे. कारण असं ते एकमेकांना सोडून आपण कसं म्हणतो एक आईचं मुलीचं एक हे असतं, तसंच यांचे बॉन्डिंग खूप छान आहे. आणि नंतर इथं चाललं होतं फोटोचं आमचं सेलिब्रेशन वगैरे मौज मस्त असं चाललं होतं. तिला असे बोलत होते. तर हा पहा तिचा मामा फोटो वगैरे काढतो आहे. तिकडं शिवांश वगैरे बसले होते, त्या तिच्या आजी. तर इथं चाललं होतं आमचं काही बोलायचं मज्जा वगैरे चाललं होतं असंच कॉमेडी. आणि नंतर म्हणलं चला तिला पण मी पण ओवाळून घेतलं छान असं. आणि तिचं काय झालं तसं गोड तोंड झालं जास्त, त्याच्यामुळे काही पेढा वगैरे जास्त खात नव्हती. पण तिच्या मामीने छान असं पेढे वगैरे तिच्यासाठी स्पेशली आणलेले होते. आणि असं छान असा बड्डे सेलिब्रेशन झाला. कारण की तिच्या एवढ्याशा वयात तिला खूप छान असं प्रेमळ माणसं भेटले. खरंच ती खूप लकी आहे.
आमच्यासाठी ती खूप लकी आहे. अशा प्रकारे आम्ही बड्डे सेलिब्रेशन केलं तिचं. आणि हे तिच्या मामा. नंतर आम्ही केक कट केला. इथं चाललं होतं मामीचं कॅन्डल वगैरे लावायचं तिच्या. नंतर शिवांशने आणि तिने छान असं केक कट केला. तर खरंच खूप छान माणसं भेटली मला. मी बऱ्याच वेळा म्हणलं हे बघा मामा मामीचं गिफ्ट. त्यानंतर बड्डे सेलिब्रेशन झाल्याच्या नंतर म्हणलं चला आपल्या बाळाची थोडीशी नजर उतरूया. मग मी मीठ वगैरे घेतलं म्हणून त्याची नजर उतरवली. तिचं चालू होतं मग मी हे काय बाप्पा करते काय माझा बाप्पा करते. तर मी म्हणलं बाप्पाच करते तुझा. तर बघा सगळं आवरायला मला वाजले होते 11. मग म्हणलं चला सगळं काम वगैरे आवरलं. तर चालतं व्हिडिओ थोडासा मोठा झाला आहे, कुठे स्किप करून का. व्हिडिओ खूप छान आहे, कंटिन्यू बघत राहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. लवकर 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 आपले सबस्क्राईब करून घ्या. आणि तिकडं मी सगळं आवरून घेतलं होतं तिथलं. चला तोपर्यंत भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.